सोनू बांगर. थँक यू सो मच. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू ऑन साईडला खेळतायत, क्षेत्ररक्षक येत आहेत मिडॉन वरून आणि तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. या एका धावेने श्री गणेश होते. जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरबे विपक्ष जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे. या दोन टीममध्ये मलंगड विभागातील ही दोन नामवंत संघ इन ॲक्शनमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने पारितोषिक घेत आहे. विकेट हॅट्रिकसाठी कोयता 11 आणि शिवाजी भाग्यवंत यांच्या माध्यमातून 1000 रुपये आहेत. आंबे या टीमला ही सुवर्ण संधी. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर पाटील, गोलंदाजी मार्कवरती पवन. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. मिडॉनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज सागर पाटीलचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरबे या टीमला सागर पाटील 0 वरती बाद. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषकाचं आयोजन. हाफ ट्रॅकर आहे चेंडू आपण पाहिला, अतिरिक्त बाउन्स देखील आपण पाहिलं आणि येतोय हा डॉट बॉल. देवा शिसवे आलेत नवीन फलंदाज. खऱ्या अर्थाने जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरपे संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि गोरपे या टीमला नक्की सुवर्ण संधी येते. प्राचीन शिवमंदिर अंबरनाथचे पुजारी आणि सुप्रसिद्ध उद्योजक प्रमोद शेठ पाटील द रॉक भाय यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक सलगच्या 3 षटकारांसाठी. रंगा आणि बिर्ला यांच्या माध्यमातून संपूर्ण लाईटची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. खऱ्या अर्थाने आता मात्र दोन्ही संघांवरती पारितोषिकांचा वर्षाव झालेला आहे. प्रमोददादा पाटील जे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथचे पुजारी आहेत. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू येतोय मिडॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. मच्छिंद्र होते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी करतायत पवन या पहिल्या षटकामध्ये, कारण की आत्तापर्यंत 5 चेंडू फेकलेत. फक्त आणि फक्त 3च धावा आल्यात आणि एक फलंदाज देखील बाद केलाय. मिस टायमिंग, झेलची शक्यता. कॉट अँड बॉल. फलंदाज झालाय बाद. सेलिब्रेशन आपण पाहू शकाल. आंबे या टीमचं सुरू झालंय, कारण की त्यांना माहिती आहे देवा शिसवेच्या विकेटची किंमत आणि ती गोल्डन विकेट मिळवली आहे. देवा शिसवे बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-3. रंगा आणि बिर्ला येस बड्डे देखील आहे आणि नक्कीच थोडीशी हसी मजाक सुरू आहे आणि प्रचंड मेहनत आहे. नक्कीच हितेश पाटील असतील, नितेश पाटील असतील यांची या स्पर्धेसाठी आणि खऱ्या अर्थाने ही 4थी रात्र आहे.
फार मोठा विश्वास दाखवलेला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदरणीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक हरेश शेठ नामदेव पाटील साहेबांनी हितेश पाटील यांच्या खांद्यावरती आणि ते देखील जिम्मेदारीने काम करतायत. नक्कीच जेव्हा विकास पाटील बॅटिंग करण्यासाठी येतील तेव्हा द रॉक भाई प्रमोद शेठ पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ते म्हणजेच लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी कोयता 11 शिवाजी भाग्यवंत यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. अनोखी नावं येत आहेत. पारितोषिक देखील आपण पाहतोय दोन्ही संघांवरती आहेत. यस, सर्वांसाठी आंबे टीमसाठी नक्कीच ही सुवर्ण संधी आहे. गोलंदाज आकाश येतोय. 2-3 ही धावसंख्या आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल मिळते. अवांतर धावा. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. मलंगड विभागातील हे 2 नामवंत संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. अनेक वेळ आमने सामने आलेले आहेत. त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. त्यामुळे हा सामना देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. आणि यस बॅटची आतली गडा फिंगर अप. फलंदाज झाले बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय गोरपे या टीमची. आदरणीय सुदेशजी फडके साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आपल्या व्यासपीठावरती एक दानशूर व्यक्तिमत्व गोपाल शास्त्री भटजी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 10 बॉक्स पाण्याची व्यवस्था गतवर्षी पालेच्या नाईट स्पर्धेमध्ये साहेबांची भेट झाली होती आणि त्याही स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून डोनेशन देण्यात आलं होतं. धावसंख्या आहे 4. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आकाश गोलंदाजी मार्कवरती. यावेळी लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल मिळते. अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. सोनू बांगर यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. आमचे समालोचक मित्र आहेत सोनू बांगर. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात डीप मध्ये. फिल्डर उपस्थित. खराब क्षेत्ररक्षण. जणू काही या फटकेचे चटके लागलेत. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जाईल 9. विकासला झकास बॅटिंग करावी लागेल. विकास एक विस्फोटक फलंदाज आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळतात. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑनला त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा आपल्या बाजूला अगदी या ग्राउंडच्या बाजूला रस्ता आहे आणि त्या रस्त्यामध्ये कोणीही पार्किंग करू नका ही विनंती असेल. आपापल्या गाड्या आपण व्यवस्थित पार्किंग करायच्या आहेत जेणेकरून वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नाहीये याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि आपापल्या गाड्या आपण व्यवस्थित पार्क करायच्या आहेत. धावसंख्या आहे 10. हर्षद पाटील यांचा वाढदिवस देखील आहे आणि अतिशय थाटामाटामध्ये तो वाढदिवस 12 नंतर साजरा केला जाईल. रंगा बिल्ला देखील इथे उपस्थित आहेत. लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर.
स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, षटकार. क्या बात आहे. ऋतिक भोईर यांनी आपले ATM ऑन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे आणि बैलगाडा शौकीन देखील आहेत ते आणि समालोचकांवरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि त्यांनी ATM ऑन केलेलं आहे. बँका बंद आहेत परंतु ATM सुरू आहेत आणि तो ATM ऑन केला आहे. ऋतिक भोईर यांनी जर दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला तर नक्कीच एकूण 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रमोद ऑन स्ट्राइक, फुल टॉस चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, परंतु क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. मी आधीच म्हटलंय मलंगड विभागातील हे 2 संघ आमने सामने आहेत, अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. प्रेक्षकांसाठी हा सामना पर्वणी असेल, प्रेक्षकांसाठी हा सामना क्रिकेटची मेजवानी असेल. आदरणीय गोपाल शास्त्री महाराज भटजी यांचं नक्कीच मी मनापासून आभार मानेन. आपला अमूल्य वेळ दिला आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्यांचं देखील आपण करूया विशेष आभार. स्विच इट करण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, फलंदाज झाले बाद, यू मिस, आय विल डेफिनेटली इट, यष्टे उद्ध्वस्त, दांडी गुल. आहेत बाहुबली गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. मॅन फ्रॉम उंबारली आणि अशोक पाटील यांचे ते नक्की शिष्य आहेत. खऱ्या अर्थाने फार मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची, कारण की त्यांच्यावरती आयोजकांनी फार मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि या 4थ्या रात्रीमध्ये ते देखील चांगली कामगिरी करतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4/18, 9.00च्या सरासरीने बनवल्यात. या पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा. नेक्स्ट मॅच आहे पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि धरणा या 2 टीममध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. गोलंदाज करण आहेत. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल केला, डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय श्री निर्भय चौधरी साहेबांचं आगमन होते, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. आदरणीय श्री हरेश शेठ नामदेव पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. शिवसेना उपशहर प्रमुख तलोजा, शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून दादांची ओळख आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहतोय आणि येतो हा डॉट बॉल. भगवान आणि विकास ही जोडी आहे. स्वप्नील भाग्यवंत यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक झेलसाठी 1000 रुपये. कोयता 11 शिवाजी भाग्यवंत यांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा येतोय. नो चेंडू आणि
नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 20. स्टार क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सुशांत पाटील सिद्धी करवलेचे आहेत. ऑन साइडला लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय, परंतु फ्रीट आहे. फ्रीटच्या चेंडूवरती तुम्ही झेल बाद होऊ शकत नाहीयेत. झेल तर पकडला होता, मच्छिंद्र होते आणि त्याने हा झेल पकडला होता. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टनला विनंती असेल, श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि धरणा या दोन्ही संघाच्या संघनायकांना, की आपण टॉससाठी या. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये कमीत कमी 40+ धावा बनवावे लागतील. फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. हॅलो, थँक्यू सो मच. तर या मंचावरती पाहुण्यांचं आगमन झालंय. बघा, जे प्रेक्षक तिथे बसलेत खुर्च्यांवरती, त्यांना विनंती असेल आपण बाहेर या. अरुणजी मिश्रा शाळेय स्पर्धेसाठी संपूर्ण आम्हाला चेंडू प्रोव्हाइड केल्यात, पुरवल्यात, ते सन्मान्य अरुणजी मिश्रा साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं. स्वागत आपलं. खऱ्या अर्थाने आदरणीय अरुण मिश्रा साहेबांचं आपण विशेष कौतुक करूया, आभार मानूया, कारण की त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी हॅरी या ब्रँडचे चेंडू आय थिंक प्रथमच या पनवेल विभागामध्ये हॅरी ब्रँडचे चेंडू आपण यूज करतोय या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थाने त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन, कारण की मी नेहमीच म्हणतो, जगदीश पाटील सर, आपल्याकडे कोणतीही BCCIची मदत नसते, आपल्याकडे कोणतीही ICCची मदत नसते, आपल्याकडे असतात आदरणीय अरुणजी मिश्रा साहेबांसारखी माणसं. त्यामुळेच आपण प्रत्येक स्पर्धा यशस्वी करू शकतोय. साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय आपल्या TV स्क्रीनवरती अरुणजी मिश्रा साहेब आहेत, जे रुद्र एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्यासोबत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील उपस्थित आहेत, आदरणीय हरेश शेठ नामदेव पाटील. चर्चा करतायत या स्पर्धेबद्दल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. नेक्स्ट मॅच धरणा आणि मानकिवली या 2 टीममध्ये असेल. खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीमध्ये जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकतोय,
त्यानंतर आमचे अत्यंत जवळचे मित्र सोनू बांगर सरांचा आवाज आपण ऐकतोय. एक स्टायलिश कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आमचे गुरुवर्य जगदीश पाटील सर कॉम्बॉक्समध्ये आहेत. अंतिम षटकामध्ये येतोय ऋतिक. हाफ ट्रॅकर हुक केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय हा षटकार आणि पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला हिट केलाय. मनसुबा असेल ही ट्रॉफी घेऊन जायचा गोरपे संघाचा. पारितोषिक एक षटकार आलाय. जर पुढील चेंडूवरती षटकार आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 39. 39 धावा धावफलकावरती. आमच्या सोबत आमचे गुरुवर्य आमचे आदर्श जगदीश पाटील सर आहेत आणि खऱ्या अर्थाने गोरपे संघ म्हटलं तर त्यांच्या सासूरवाडीचा संघ आहे आणि ते देखील आनंदित आहेत ज्याप्रमाणे खेळ झालाय. पुन्हा एकदा हुक केलाय, पाठवलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ऑफ द लाईन चौकार. मानकेवलीचे 2 लेजेंड खेळाडू निलेश दादा मराठे आणि त्याचबरोबर पंकज भोले यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं या तळोजा MIDC मध्ये. खऱ्या अर्थाने जगदीश पाटील सर 150 चौकार झालेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे 43. 43 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. मच आणि जगदीश पाटील सर तुमच्या माहितीसाठी 100 षटकार आणि 150 चौकार झालेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार आणि ऋतिक भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. फलंदाज आपण पाहतोय भगवानला. आणि जर तिसरा लगावला तर पुन्हा एकदा 1000 रुपयांचं पारितोषिक असेल ऋतिक भोईर यांच्या माध्यमातून. समालोचकांवरती देखील नेहमीच प्रेम राहिलेला आहे ऋतिक भोईर यांचा आणि आपला ATM ऑन केलेला आहे. 4 चेंडू फेकलेत ऋतिकने या षटकामध्ये आणि तब्बल 23 धावा खर्च करतोय. आजच्या रात्रीमधील हायएस्ट स्कोर पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 56 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज विकास. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल विकास यांचा. महागडी गोलंदाजी संकेत ऋतिक करतायत आणि यस शेवटचा चेंडू येतोय डॉट धावबाच्या स्वरूपात. नक्कीच यस फिंगर अप आणि 4 संघाने टॉस करूया. तिथे आमचे जगदीश दादा पाटील उपस्थित आहेत टॉस बॉक्स मध्ये आणि आदरणीय अरुणजी मिश्रा साहेबांना विनंती असेल साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.
या पुढील सामन्याचा. यस सर, हम आपके शुभ हाथों से टॉस करेंगे दो टीमों के बीच में जिन्होंने हमारे इस टूर्नामेंट को काफ़ी मदद की है. सुरेश जी फडके, आपण सुद्धा या. सुदेश फडके. गावदेवी धरणाच्या विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ मानकेवली बदलापूर परिसरातील हा संघ आहे. चलेगा सर. टेल संघ मानकेवली संघाने टॉस जिंकलाय. पंकज, टॉस जिंकलाय, कशाला पसंती द्याल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. विपक्ष संघ धरणा आहे, पहिल्यांदाच लढत असेल. बऱ्याच वेळा गतवर्षी सुद्धा तळोजा MIDC परिसरामध्ये खेळलं, या वर्षी सुद्धा घेता. काय स्ट्रॅटेजी असेल आता? पूर्ण संघ असेल का? कारण आज तुम्ही बदलापूरची स्पर्धा खेळत असताना ते क्वालिफाय झाला आणि इकडे आलात, काय बदल असेल का आता? बदल ना आहे, तीच टीम आहे, चांगला खेळ करू. ओके, थँक्यू. टीम धरण संघाचे कॅप्टन, तुम्हाला बॅटिंग करायचे. टॉस जिंकला येते श्री गणेश क्रिकेट संघ मानकेवली संघ आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सुदेश साहेब फडके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण करूया सदिच्छा सन्मान. या व्यासपीठावरती मायाची शाल आणि प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा या ठिकाणी केला जातो या सदिच्छा सन्मान. बनवायच्या त्या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे या टीमला खूप चांगली बॅटिंग केली. भगवानने अंतिम षटकामध्ये षटकारांची आतिषबाजी केली आणि तब्बल 56 धाव बनवल्या 4 षटकांमध्ये. आजच्या रात्रीमधील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरपे या टीमने जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे या टीम समोर. आणि या 57 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे आदर्श एक लेजंड कॉमेंटेटर जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन सर संते. थँक्यू सो मच सोनू बांगर. उपस्थितांचं करूया स्वागत. खरं तर ग्रामस्थ मंडळ टोंडरे आयोजित माननीय श्री हरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025चा आपल्याला दर्जेदार आणि लाजवाब आयोजन पाहायला मिळतंय. खेळाच्या उत्तरार्धामध्ये आहोत, जेथे पूर्वार्धाचा खेळ संपला. सुरुवातीला स्ट्रगल करावा लागलं टीम खांडेश्वर गोरपे या संघाला, मात्र त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 24 आणि फलंदाज भगवान गायकरने केलेली फटकेबाजी. लेफ्टी बॅटर होते निर्भय चौधरी यांचं आगमन झालं. या मंचावरती आपण स्वागत असेल. लेफ्टी बॅटरने केलेली फटकेबाजी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. सामना सुरू होतोय दोन्ही संघांना. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल पॅडवरती आदळतोय. स्ट्रॉंग अपील केलंय पंचांकडे, मात्र पंचांनी कोणत्याही प्रकारची सहमती दर्शवली नाही आहे. सलामीची जोडी मच्छिंद्र भाग्यवंत आणि देवा हे 2 लेझिंग खेळाडू आहेत. गेली कित्येक वर्ष या जय कालेश्वर आंबे संघाच्या बाजूने मात्र चांगले क्रिकेट खेळण्याचा आणि सातत्याने प्रयत्न केला ते 2 खेळाडू. आंबेच्या विरोधात गोरपे अगदी जवळचे दोन्ही संघ आहेत आणि मलंगड परिसरातील हे 2 संघ आज एकमेकांसमोर. फटका चांगला आहे, कॅच इटचा कॉल आणि नाहीये.
बंटी होते डीप मिड विकेटला झेल टिपण्याचा प्रयत्न होता, मात्र ते भरपूर पाठीमागे राहिले, त्यामुळे येथे सुद्धा धावा मिळाल्या 2. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर ही दुसरी धाव सागर पाटीलला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती आलाय. सागरने मात्र आज फलंदाजी करत असताना थोडी निराशा केली, पहिल्याच बॉलवरती बाद झाला. त्यानंतर देवा सुद्धा फार मोठे धक्के लागले टीमला. आताचा बॉल उडवून दिलाय, फिल्डर नाहीये, चेंडू चाललाय लॉंग ऑनला. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. एक फार मोठा खेळाडू आहे या आंबे टीमचा. त्याच्या बॅटमधून आला पहिला चौकार. 6 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. दुसरीकडे देवाला पाहतोय आपण. पुन्हा एकदा पुढे आल्यात, खेळाचा प्रयत्न, विकेट मिळाली असती, मात्र थ्रो अंडरआर्म स्टाईलने एकाच ऍक्शन मध्ये उचलून गेला. त्यापेक्षा सुरक होतं रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ होता आणि एक धाव मिळाली आहे. 7 धावसंख्या अद्यापर्यंत. एक चौकाराचा समावेश आहे. बनवायच्या होत्या त्यांना 57. चांगला चेंडू, क्या बात आहे, अगदी चांगला चेंडू होता. खडे खडे खेळायचं होतं, मात्र चेंडू बॅट अँड पॅड मधून जात असताना चेंडू गेलाय डॉट. आता डॉट चेंडू तुम्हाला पडवणार नाही आहेत, कारण सामने आहेत फक्त 4 ओव्हरचे 4 षटकांचे, त्यामुळे एक एक डॉट चेंडू तुमच्या सामन्यावरती दबाव निर्माण करेल. तर एखादा चौकार षटकार तुम्हाला मॅच मध्ये वापसी करून देईल, मात्र त्याच्यासाठी तुम्हाला तो चांगला खेळ खेळावा लागेल. ओ फटका चांगला स्क्वेअर लेगला, अतिशय चांगला सुरेख टायमिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय देवाच्या बॅट मधून. शानदार षटकार. बॉलवरती सुद्धा षटकार आलाय. सुरुवातीला जरी चौकार आला तरी 2 चेंडू डॉट फेकले होते सागर पाटीलने, मात्र त्यानंतर आलेला षटकार बरेच काही सांगून जाईल. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको, तुम्हाला सुद्धा टाइम अलर्ट असेल लक्षात ठेवा. एकूण 57चं टार्गेट होतं, आता 18 मध्ये 44 करायचे आहेत. 18 चेंडू 44 धावसंख्येची गरज. स्टार क्रिकेट.inच्या माध्यमातून आमचे आंब्याचेच, मात्र ते सध्या पाहिलं तर सांबिवलीला राहतात, ते आमचे पांडुरंग शेठ भाग्यवंत या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत. एक अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, त्यांचं करूया आपण स्वागत युट्यूबच्या माध्यमातून. 18 मध्ये 44 बनवायचे आहेत. गोलंदाज देवा शिशवे. अद्याप पाहिलं तर जवळजवळ 15ची सरासरी हवी आहे. आस्किंग रन रेट हा प्रतिषटकामागे हवा आहे टीम जय कालेश्वर आंबे या संघाला. याच्यानंतर सामना असेल गावदेवी धरणाच्या विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली या 2 संघामध्ये. पहिल्यांदाच या 2 टीम मध्ये लढत होते, कारण एक बदलापूर विभागातील संघ आहे, दुसरा आपल्या तलोजा परिसरातील रोंजनचा संघ. यावेळेस उडवला पटका हवेत खेळले, मात्र फिल्डर पाठीमागे राहिले. तोपर्यंत एकेरी धाव मिळत असताना मजा येईल सामन्यामध्ये, कारण हे 2 फलंदाज चांगले पद्धतीने बॅटिंग करतात. आणि सध्या जर पाहिलं तर देवाच्या बॅटमधून मगाशी एक षटकार पाहिला, अगदी स्क्वेअर लेगला येत असताना षटकार टोकला. नक्कीच देवा शिसवे त्यात गोलंदाजी मार्कवरती आणि प्राचीन शिवमंदिर अंबरनाथचे पुजारी आदरणीय प्रमोद शेठ पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी देवासाठी 500 रुपये आहेत. आणि ती विकेट मिळवण्याची नामी संधी आली होती, झेल झालाय ड्रॉप. आणि समालोचकांवरती देखील नेहमीच प्रेम आहे त्यांचं देखील आपण स्वागत करूया. द रॉक भाई मनीष कोलेकर यांचे नक्कीच गुरु आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आहे देवा शिसवे यांच्यासाठी. चला झेल सोडला. झेल मात्र फार कठीण होता. अशा परिस्थितीत चेंडूवरती नजर ठेवणं फार कठीण झाला. ब्लँक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डॉट.
प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळाचा प्रयत्न करतात. आता मच्छिंद्रराव भाग्यवंत या खेळाडूला पाहतोय आपण मैदानावरती. असा देवाच्या जोडीला अद्यापर्यंत 15 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम आंबे संघ. एज लागतोय चेंडू पाठीमागे. कीपर बी डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिलाय मात्र नाहीये. चांगली पोझिशन बनवण्याचा प्रयत्न राहिला येथून सुद्धा या टीमचा. खऱ्या अर्थाने नक्कीच गोरपे संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि गोरपे या संघाचे बिग सपोर्टर आदरणीय पंकजी म्हात्रे चिंचवली यांच्याकडून गोरपे टीमला शुभेच्छा येत आहेत. नेक्स्ट बॉल हो रिव्हर्स केल्यात. फटका चांगला आहे आणि धावा मिळतील आता. चेंडू पडल्यानंतर पाठीमागे आला. ऍक्च्युली खरं तर पुढे जायला पाहिजे होता चेंडू, मग तोच चेंडू पाठीमागे आलाय आणि ते 2 चेंडू डॉट नंतर आल्या 2 धावा. 17 धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. हमारे सोनू बांगर कमेंट्री बॉक्स में जिनका आवाज आप पूरी रात तक सुन सकेंगे. वो एक स्टाइलिश कमेंटेटर है, कभी मराठी में कभी हिंदी में तो कभी तेलुगु में भी वो सीख जाते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. अत्यंत चांगलं षटक राहिलंय देवा शिशवे या गोलंदाजाचं. कमबॅक करणारे षटक, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 13 आणि या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या फक्त 4च धावा. चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय टीम जय कांडेश्वर गोरपे या संघाने. आणि आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 2 ओव्हरचा केस संपल्यानंतर धावा आहेत त्या 17 आणि बनवायच्या त्या आता 12 बॉल 40 ची गरज. दोन ओव्हरमध्ये चांगली स्थिती निर्माण करत असताना गोरपे संघाला पाहतोय. अद्याप 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र आंबे संघ कधी सामन्याचं चित्र पालटवण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. खूप चांगले बॅटर आहेत. तर दुसरीकडे गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक अजय पाटील फिरकीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. प्रत्येक टीममध्ये एखादा तरी गोलंदाज फिरकी असणं फार गरजेचे असतं, कारण फिरकी खेळणं बऱ्याच जणांना जमत नाहीये. फार अवघड असतं त्यांची गोलंदाजी खेळणं आणि असेच कारणामे अजयने सुद्धा बऱ्याच वेळात केल्यात. त्यामुळे आता सुद्धा एखादी त्याच्याकडून अपेक्षा असेल का. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न नाही. काही मागच्या चेंडूवरचा विचार केला ना तर बरेच चेंडू डॉट गेल्यात. मी अगोदरच सांगितलं की 24 चेंडूंचा सामना आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला 7 किंवा 8 चेंडू जर डॉट जात असतील तर मग किती धावा होतील. आणि अद्यापर्यंत 6 चेंडू डॉट गेल्यात. पुन्हा एकदा नाहीये 7वा चेंडू डॉट आलाय. थोडासा आता विचार विमर्श तुम्हाला करावा लागेल कुठेतरी. फार चांगली गोलंदाजी करत असताना गोरपे संघ लेग स्टंप. आता मात्र बॉल वाईट आहे. पंच ते सांगत असताना एक अभांतर धाव सुद्धा येते मेल आणि धावसंख्या पहा मिळते ती आपल्याला 18. या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. चालू ठेवा. यावेळेस फटका चांगला आहे. हवेतून गेल्यात चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पाहायला मिळाल्या कधीपासून सुरुवातीला 2 चेंडू डॉट, त्याच्यानंतर वाईट आणि आलेला पुन्हा एकदा देवा भाग्यवंत याच्या बॅटमधून षटकार पहा मिळतोय. या दरम्यान स्टार क्रिकेट .inच्या माध्यमातून आमचे रायगड क्रिकेट समालोचक समितीचे सदस्य आणि रामदेव बाबा पतंजली फेम या नावाने प्रसिद्ध असणारे गोरक्षनाथ पवार भिंगार हे सुद्धा सामना पाहतात. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. मॅच बॉल आलाय.
चला धावा झाल्यात ते आता 24 अद्याप 33 करायचे आहेत. आंबेगावचे सरपंच धर्माशेठ भाग्यवंत यांच्याकडून त्यांच्या टीमला शुभेच्छा आल्यात. स्वागत आपलं. 9 मध्ये 33. ओ यावेळेस क्लीन बॉल. यू मिस. आय डेफिनेटेड बॅट्समन गॉन. फर्स्ट विकेट डाऊन. वाह, अत्यंत चांगलं म्युझिक. डीजे रॉक. स्वागत आहे आपलं. न्यू बॅटर जयेश भाग्यवंत मैदानामध्ये आल्यात. ओ ठिकाणी हलकसं अपील करण्याचा प्रयत्न. 7 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. चेंडू गेला डॉट आणि आता सामना झालाय कठीण. टीम जय कालेश्वर आंबे या टीमसाठी अजयची मात्र गोलंदाजी फार चांगली राहिली. प्रत्येक गोलंदाजाने मात्र येते पहा कसा चेंडू स्किड होतो. पडल्यानंतर अगदी वळवण्याची क्षमता ठेवतात हे गोलंदाज. आणि आंबे संघ खेळतो अगदी मलंगडाच्या पायथ्याशी असलेले एक गाव आणि अगदी त्याच गावातून बिलॉंग करणारे वारकरी संप्रदायाचे पुष्प अर्थातच वारकरी संप्रदायाचे माननीय वंदनीय जयेश महाराज भाग्यवंत याच गावातून बिलॉंग करतात. अतिशय चांगले एक मोठे फार नावाजलेले कीर्तनकार आहेत. महाराष्ट्रात नव्हे तर देशात परदेशात सुद्धा त्यांची कीर्तने आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. अगोदर उच्च शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आपल्या समाजामध्ये राहत असताना वारकरी संप्रदायाचं त्यांना भाग्य लाभलं. कारण वडीलपर्जित त्यांची परंपरा चालू असलेली ती अखंड पिढी पाहायला मिळाली. आणि आज मात्र पाहिलं ना तर हे वारकरी संप्रदायामध्ये अतिशय चांगलं मान असणार आहे आमचे हरिभक्त पारायण जयेश महाराज भाग्यवंत यांचं करूया आपण स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 मध्ये 33 बनवायच्यात अद्याप या मॅचमध्ये. पहिलाच बॉल नाही आहे. चेंडू पाठीमागे आला. फक्त सिंगल. आता नाही आहे. सामन्याची हवा निघाली आहे. 5 चेंडू 32. थोडंसं आता आव्हान मुश्किल आहे कारण 5 षटकार मारले तर 30 होतील. मग 2 धावा शोधायच्या कुठे. शोधता शोधता मात्र आता थोडंसं कुठे का होईना गोरपेच्या विरोधात आंबे संघ आता खेळत असताना मैदानामध्ये पाहतोय. 5 मध्ये 32 करायच्यात. चला आता फटका चांगला आहे. ते सुद्धा सरळ केल्यात. फिल्डर उपस्थित झाल्या तोपर्यंत फक्त सिंगल. ज्या पद्धतीने सुरुवातीला गोरपे संघाची सुद्धा अत्यंत खराब अवस्था होती त्यानंतर मात्र फलंदाज आले 5व्या क्रमांकावरती भगवान गायकर. त्याने मात्र अतिशय चांगली बॅटिंग केली आणि आपल्या टीमला बाहेर काढलं. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आता नाही आहे. फक्त आता रिव्हर्स फटक्यांची प्रॅक्टिस करावी लागेल कारण आता चेंडू शिल्लक आहे 3 मध्ये 31. स्ट्राईक वरती मच्छिंद्र अद्याप मैदानामध्ये आहे. संघर्ष करत असताना पाहतोय आपण याच आंबे संघाला फटका येते सुद्धा चांगला आहे. स्वीट साऊंड. मात्र आता वा चांगला अपर दिलाय. सागर पाटील होते त्या ठिकाणी. चांगला फोल्डिंग. सुपर. एक फ्लेक्झिबल खेळाडू आहेत आणि याच चांगला अपर देत असताना पाहायला मिळालं. मग अशी चर्चा होती आंबे संघाची आणि चर्चा करूया आता आपण गोरपे संघाची. गोरपे गावाची जो वारकरी संप्रदायामध्ये जवळजवळ 80 ते 90% हा गाव वारकरी संप्रदायाचा आहे. अगदी पाहिलं तर ते सुद्धा मलंगडच्या थोडेशी पुढे गेल्यानंतर त्यांचं गाव असलेलं आहे आणि त्याच गावातून हे बिलॉंग करणारे
हा त्यांचा जय खांडेश्वर हा गोरपे संघ. आता एक चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे आणि 30 धावा होणं आता फार कठीण आहेत. फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करावी लागेल. चला नेक्स्ट मॅचसाठी गावदेवी धरणाच्या विरोधात मानकिवली संघ पाहायला मिळेल. मानकिवली संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा राहिलाय आणि फटका सेव्ह केला. सामना जिंकलाय. ते मात्र वन साइड मॅच झाली. फक्त 27 धावा करता आल्या. 24 बॉलमध्ये आंबे संघाला हाडलक. टीम जय काळेश्वर आंबे संघ.